गुड आफ्टरनून मैत्रिणो. आता वाजलेत मैत्रिणो 5 वाजलेत आणि मला चहा उकळायला इकडे बघा. मला इतकं माझं नरड वडायले न काय झालंय की नुसतं पाणी पाणी पाणीच होईल. मी काहीच तेल पण खाल्लं नाही आज. या मैत्रिणो चहा घ्यायला. बॉडी लोशन लावायली मैत्रिणीला. लई तडतड करायली हात माझी. थंडी पडायली सकाळी सकाळी. तर निव्याचं लावते मैत्रिणी, पण मिळालंच नाही त्या दिवशी. मग जॉयचं आणलं. हे पण चांगलं आहे मैत्रिणींनो. बजेटच्या मानाने खूप छान आहे. मी म्हणजे ह्याच्या आधी एकदाही वापरलं नव्हतं. आत्ता आणून बघितलं. हे मला वाटते केवढ्याचं आहे हे, 90चं आहे, 90 रुपीज. निव्याच्या मानानं खूप छान आहे. पैशाच्या मानानं खूप छान आहे निव्यापेक्षा. पण निव्या ब्रँड आहे आणि निव्या असं कसं चिकट होत नाही निव्याने. त्याच्यामुळं जास्त मी तेच वापरते. आणि साईड इफेक्ट नाहीत निव्याचे. ह्याचे पण नाहीत, चांगली ही पण क्रीम मला आवडली. त्याच्याकडे अवेलेबल नव्हती. मी म्हणलं देऊ आता कोणती पण, कारण मला मॉइश्चरायझर शिवाय जमतच नाही मैत्रिणी. डोकं डाय करायला आले.
जरा ह्या वेळेला फ्रेश वाटलं झालं ना, छान वाटते. इतका अवतार झालता माझा, ते डोकं धुतलं होतं, नुसते केस एवढे मोठे गेले. टिकली चांगली माझी. फॅनचा लय आवाज येऊ लागला म्हणून जरा फॅन बंद झाला. चहा घेतला मैत्रिणीनं, कपड्याच्या घड्या केल्या, इस्त्रीचे कपडे आले तर आता सकाळी ती येणार आहे कपडे न्यायला. म्हणलं आता कधी काढीत बसू म्हणलं कपडे, सकाळी ये म्हणलं तू. नुसतं मिठी येते कामाच्या. मी काय करू लागली की तेव्हा हे वटा क्लीन करू लागले. म्हणलं आता सगळे काढून ठेवते, म्हणलं उद्या सकाळी ये आणि मग घेऊन जाते. काय करते, कपडे नेते, जे नेतंय ते तिकडंच जावा, त्याला पैशाची गरज पडेल का तेव्हा कपडे घेते धुवायला बी, आणि इस्त्रीला नेऊन नुसता गट्टा टाकते नेऊन. जेव्हा त्याला पैशाची आवश्यकता भासती तेव्हा मग हे करते, असं मनाने आणून देत नाही ते. त्याला मी मग उद्या आता चांगलं दटविणार आहे. केस इतके गेले बाई, लई केस गेले, मला इतकं कसं तरी होईल ना. सकाळी पण एवढे मोठे केस तुटले, लांब केसाचं असंच होते. आणि शॅम्पूवरून आणखीन एकदा हे लावायचा, एकदा ते लावायचा, जी शॅम्पू भेटेल ते लावायचा. आमच्या इथं माझा शॅम्पू पोराईने इकडल्या बाथरूममध्ये आणला आणि मी तिकडं न्यायचा कंटाळा केला तर ते पोराईने लावून टाकला. हलगर्जीपणा. ओठंसुद्धा मैत्रिणीनं माझ्यात लिप बाम लावा लागला, लिप बामच सापडा नाही. पण लई दिवसाचा आहे ते लिप बाम, आणखी त्या लिप बामने काही होईल. इतके होट उरलेत ना माझे. तूप लावलं मी थोडं, हो का. आता संध्याकाळी लोणी लावते. इतके तडकायलेत ना होट, अनोरडं तर इतकं सुकायलंय ना माझं वेगळंच. म्हणजे मला असं अंगामध्ये गरमी जाणवायली खूप. गोळ्याचे साईड इफेक्ट मी पेन किलर घ्यायले, ह्या 2-3 दिवसात माझं कंटिन्यू दुखायले पाठ, कंबर आणि मान. एवढं झाडणं पुसणं, बाईसुद्धा आमच्या इथं कदरून पळून गेली, नकोच म्हणती तुमच्या इथलं. आणि ते मला धूळ पायाला चिटकलेली बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळं मग रात्री मी सगळं काढलं होतं, सगळं पुसून घेतलं आणि ते धुवून टाकला. ते पुसायचा पोछा, त्या बाईला सांगितलं की ती पोछासुद्धा धुत नाही. ती बाई की गच्चाळ बाई आहे, पण आपल्याला होत नाही घरी, काय करावं आता, नाईलाज. ओठाची इतकी आग होईली ना. गुलाब पाकळ्याचं मैत्रिणीनं त्याच्यात साखर टाकून लावल्यानं तुमचे जर ओठ कसं काळे पडत असेल का, मी करते. गुलाबाच्या पाकळ्या आणायच्या, त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि घासायचं ओठाला. ओठ 8 दिवसातून 3दा करायचं, गुलाबी होते ओठ. इतके उरले ओठ, नुसते असे कडक कडक झालेत, असे सॉफ्ट, इतकी सॉफ्ट असते, खूप कडक झाले. तर लिप बाम आणावं लागेल मलाच. पेडिक्युअर केलं मैत्रिणीनं त्या दिवशी. ह्याचं हे घेतलं होतं मी मसाज करायला, आपली हळद, आणि मी तुम्हाला दाखविणार होती, पण ते कसं दाखव आपल्या आपणच करावं लागते. इतकी म्हणजे स्किन इतकी ग्लोईंग झाली ती माझी त्या दिवशी, हात पाय माझे मला इतके छान वाटू लागले. काय करायचं, बकेटामध्ये गुणगुणं पाणी घ्यायचं, म्हणजे कोमट पाणी घ्यायचं, पाय सोडायचे मध्ये, आणि हे करायचं, थोडा वेळ रेस्टला ठेवायचे पायामध्ये. मग ब्रश तर असेलच तुमच्याकडं, ह्याचा पाय घासायचा ब्रशने. हे काय माझे पाय इतके हे झालेत ना, खालून कडक झालेत नुसते, असे दिवसातून 3दा लावावं लागणार, इतके निब्बर लागायचे खालून, उरलेत सुद्धा पाय धुळीनं. पेडिक्युअरला हनी आणि हे वापरलं होतं मी, हळद आणि कॉफी, ह्याचं पेस्ट करून. इतकी छान झाली ती माझी पाय. 2 दिवस चांगला रिझल्ट राहते मैत्रिणीनं. पुन्हा आणखीन जशाला तसं नेलपेंटसुद्धा लावणं होई नाही मला. चला मैत्रिणीनं, मला जायचं आहे बाहेर,
मला आणायचा आहे, झाडू आणायचा आहे चांगला, कारण हे एक झाडू माझं जे आहे ते खूप हे झालं आहे, त्याचं सगळंच निघून गेले त्या झाडूच्या अंगात, नुसतं असं निबर निबर झालं आहे. चांगला झाडू आणते. पण आता दिवस मावळ आहे, मला आता बाहेर तर वाटत नाही दिवस मावळल्यावर. उद्या जाईल आता. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हे फुकट बघायला कसं आवडतंय बरं? तुम्हाला मी म्हणणारे सबस्क्राईब करायचं नसलं तर माझे व्हिडिओ बघू नका प्लीज. तुम्हाला विनंती करते मी, तुम्हाला जर मला सबस्क्राईब करायचं नसेल तर प्लीज व्हिडिओ बघू. मैत्रिणींनो, आता दिवस मावळ, आता काही मी बाहेर जाणार नाही. चालेल, जरा हात इतके सॉफ्ट झाले, ते कडक कडक झाले ते नुसते. हां मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझं जर व्हिडिओला सबस्क्राईब करायचं नसलं ना, माझे व्हिडिओ अजिबात बघू नका प्लीज. तुम्हाला मी कळकळीची विनंती करते मनातून, माझे व्हिडिओ बघू नका तुम्ही. बस मला एवढं